केस आज चांगले बसत नाही आहेत गाईज. सो मुंबईतून भूमा तर मुंबईतून हॅलो 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 वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. थोडी सेटल होते मी कारण मी खूप दिवसांनी व्लॉग करते. आम्ही भीमाशंकर वरून परत आल्यानंतर मी हा व्हिडिओ करणार होते, लगेच करणार होते, पण मी खूप उशीर केला ऑलरेडी. सो स्टार्ट करूया. पुढचा पार्ट ॲक्च्युली हाच असणार आहे. मी काही वेगळं शूट नव्हतं केलं. ऑलरेडी मी फर्स्ट ब्लॉगमध्ये शेअर केलंच आहे की मला किती उशीर लागला ओव्हरऑल दर्शन पूर्ण व्हायला आणि सगळ्याच गोष्टी व्हायला. भीमाशंकर गावात ॲज सच राहायची मला तरी नाही वाटली तितकी चांगली सोय आहे. आम्ही ज्या होमस्टेला राहिलेलो तिथे म्हणजे ठीक होता तो ऑप्शन, काही वाईट नव्हतं. आम्ही स्टे केलाच नव्हता ॲक्च्युली. आम्ही एनिवे तिथे थांबणार नव्हतो आणि आम्हाला दर्शन पूर्ण झाल्यावर माझ्या दादाकडेच जायचं होतं, जो पुण्यात राहतो. त्याचं घर नवीन आहे आणि अनायसे तिकडे फेरी झाली तर आपण त्याच्याकडे जाऊया करून आम्ही पुण्यात स्टे केला होता. पण ज्या होमस्टेला आम्ही चेंज करायला थांबलेलो, कारण आम्ही अंघोळ करूनच निघालो होतो इथून पहाटे. सो आम्हाला फक्त कपडे चेंज करायचे होते. मला साडी नेसायची होती आणि ह्यांना पण कुर्ता घालायचा होता. सो तो आम्ही अगदी 2-2.5 तासासाठी त्या होमस्टेला होतो. आणि क्लिनलीनेसच्या बाबतीत वगैरे तर फार म्हणजे 0 मार्क देईन मी, मला अजिबात नाही आवडलं. पण त्यातल्या त्यात आपण चालू शकतो थोड्या वेळासाठी जर जायचं असेल तर वगैरे. पण अदरवाईज मला एक गव्हर्नमेंटची तिथे राहायची सोय आहे त्याच्याबद्दल मला ते सगळं सांगेनच मी पुढे. मी आता जरा भरकटते. आपण थोडं स्टेप बाय स्टेप जाऊया. मी छान लिहून काढलंय सगळं जे मला शेअर करायचं आहे या व्हिडिओतून. ॲक्च्युली खूप दमछाक झालेली आमची ऑलरेडी. आम्ही खूप 6-7 तास लाईनला होतो आणि फोनची बॅटरी डिस्चार्ज झालेली, कॅमेराची बॅटरी डिस्चार्ज झालेली, मी स्वतः पण डिस्चार्ज झाले होते. सो तशीही ताकद नव्हती माझ्यात, तर मी काहीच शूट नाही केलं. नंतर आम्ही तिथे होमस्टेला गेलो, चेंज केलं आणि लिटरली असं 10 मिनिटात आवरून आणि गाडीवर बसून आणि लगेच निघालो होतो. आम्ही फर्स्ट टाईम लाईफमध्ये नाईट टाईम ट्रॅव्हल केलं. म्हणजे युजली आम्ही सनसेट नंतर नाही ट्रॅव्हल करत. किती काही झालं तरी पण आम्ही ट्राय करतो की आपण सनसेट व्हायच्या आधी जिथे पोचायचं आहे तिथे पोचूया. अदरवाईज आपण नाही पोचतो तर कुठेतरी थोडं अलीकडे स्टे करूया. पण असं झालं होतं की आता दादाकडे पोचायचंच होतं. सो आम्ही रात्री पूर्ण म्हणजे प्रॉपर काळोखात आम्ही ट्रॅव्हल केला आणि तो रस्ता पण थोडा जंगलाचा वगैरे आहे, तर भीती पण वाटत होती थोडी मध्ये. पण ठीक आहे, म्हणजे पोहोचलो आम्ही छान सुरक्षित. आणि उलट मला खूप वाईट वाटत होतं की मी नंतर तरी का नाही व्लॉग केला. मला हे असंच म्हणून सांगायचं आहे, कौतुक करायला. दॅट आय एम सो ब्लेस्ड की इतकी गोड आहे. त्यांचं नवीन लग्न झालं माझ्या दादाची बायको. इतकी मी हे असं करते बोलता बोल. सो किमया वहिनी आमची जी नवीन आहे आता फॅमिलीमध्ये, मला स्वतःला असं इतकं इंटरॅक्शन झालं नव्हतं तिच्याबरोबर. तर मला इतकं छान वाटलं. तिने किती एफर्ट्स घेऊन आमच्यासाठी जेवण बनवलेलं आणि एकदम सागर संगीत सगळं. पण मला काहीच नाही शूट करता आलं, कारण पोचल्यानंतर तर मला असं झालेलं आम्ही काहीतरी 12-12:30ला पोहोचलो ऑलरेडी आणि ते दोघं पण थांबलेले आमच्यासाठी जेवायचे. त्याच्यामुळे काहीही शूट नाही केलं. पटापट जेवलो, थोडा वेळ गप्पा केला आणि लगेच झोपलो. आणि सकाळी खूप अर्ली मॉर्निंगच निघालो आम्ही तिथून. सो मी काहीच नाही शूट केलं. पण मी कधी परत जर गेले पुण्यात किंवा मी वाड्याला गेले तर मी दाखवेन तुम्हाला ती आणि इंट्रोड्यूस करूया आपण तिला पण आपल्या व्लॉग्समध्ये. सो हे मी थोडंसं तिरका आहे का. सो आम्ही पुण्यात पोचलो आणि मग आता मला असं वाटतं की एक बेसिक इन्फॉर्मेशन जी मला नाही देता आलेली फर्स्ट व्लॉगमध्ये, ती या व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर शेअर करेन. सो पहिला प्रश्न आहे तो, भीमाशंकर ज्योतिर्लिंग कुठे आहे. सो भीमाशंकर गाव हे पुण्यात येतं, खेड तालुक्यात, जे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि खूप सुंदर जागा आहे ती. इतकं सुंदर वातावरण आहे तिथे. एकतर पावसाळ्यात लोक शक्यतो जास्त प्रेफर करतात तिथे जाणं, कारण तिकडचं वातावरण तसं असतं खूप छान. आम्हाला तर जसं मी आधी पण म्हणाले की आताच जाऊन यायचं होतं करून. आणि आताची सिच्युएशन ही आहे, 3 महिन्यासाठी बंद असणार आहे मंदिर. म्हणजे मार्च 31 पर्यंत मंदिर बंद असणार आहे आणि एप्रिल 1 वीकमध्ये ओपन होईल. म्हणजे आता तर दर्शनासाठी नाहीच जाऊ शकत, पण या व्हिडिओची तुम्हाला पुढे तुम्ही दर्शनाला जाणार असाल कधी तर हेल्प होईलच. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, तिथे पोचायचं कसं जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल तर. सो भीमाशंकर ज्योतिर्लिंग मुंबईतून 236 किलोमीटर लांब आहे. आम्ही जसं बाईकवर गेलो होतो, तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने जात असाल तर छानच आहे. म्हणजे आपण तर आय थिंक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मुंबईतून तरी नाही आहे. सो तुम्हाला आधी इथून पुण्यात जावं लागेल आणि पुण्यातून शिवाजीनगरमधून तुम्ही भीमाशंकरला जाणारी बस पकडू शकता.
पुण्यातून भीमाशंकर ज्योतिर्लिंग 100-120 किलोमीटरवर आहे. बसेसची फ्रिक्वेन्सी पण चांगली आहे. तर आता आपण तिथे पोहोचलोय. तिथे पोहोचल्यानंतर राहायचं कुठे तिथे हा एक प्रश्न असतो. तर भीमाशंकर मंदिराच्या आजूबाजूला बरेच होमस्टे आहेत आणि प्राइजेस 500 पासून 2000 पर्यंत तुम्हाला मिळू शकतं तिथे बेसिक होमस्टे. आणि प्राइजेस सीझन प्रमाणे चेंज होतात. म्हणजे तुम्ही सोमवारी गेलात किंवा श्रावणाचा जो पिरियड असतो तेव्हा गेलात किंवा जसं पब्लिक हॉलिडेमध्ये गर्दी जास्त असते, मग त्यावेळी प्राइजेस पण जास्त असतात. ऑब्व्हियसली डिमांड जास्त असल्यामुळे. सो त्याप्रमाणे तिथे प्राइजेस आहेत. आणि मला असं वाटतं की अगदी तिथे स्टेचा ऑप्शनच नाही अवेलेबल होणार असं होणार नाही. बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. पण जर तुम्हाला 1 नाईट स्टे करायचा असेल तर आजूबाजूला खूप होमस्टेचे ऑप्शन्स आहेत. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की तिथे गव्हर्नमेंटची पण एक राहायची सोय आहे. MTDC भीमाशंकर तुम्ही टाकलं तर ते ऑन द वेच आहे. म्हणजे मंदिराकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूलाच लागेल आणि त्यांच्याकडे राहायची खूप चांगली सोय आहे. तिथे 1000, 1500, 2000 पर्यंत तुम्हाला रूम मिळू शकते. हा ऑप्शन मी बेटर आहे असं का म्हणते, कारण तो कॅम्पस खूप मोठा आहे. आम्हाला तर राहायचं असतं तर मी नक्कीच त्या स्टे ऑप्शनचा विचार केला असता. आम्ही थांबणारच नव्हतो करून मी बेसिक एखादं जवळपासचं होमस्टे पाहिलं. पण तुमची जर फॅमिली सोबत आहे किंवा लहान बाळं आहेत, वयस्कर माणसं आहेत, तर मला असं वाटतं की तो ऑप्शन जास्त बेटर आहे. थोडे पैसे जास्त जातील कदाचित, पण तर MTDC भीमाशंकरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तुम्ही तिथून चेक करू शकता आणि बुकिंग करू शकता. पण एक थोडा ड्रॉबॅक हा आहे की ते 10 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून. म्हणजे जर तुमच्याकडे तुमची गाडी आहे तर काही हरकत नाही. अदरवाईज पब्लिक ट्रान्सपोर्टचं कसं करत असतील आय डोंट नो. कारण आम्ही जेव्हा रात्री उशिरा निघालो मंदिरातून दर्शन घेऊन, एकतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडताना मी बघत होते की ऑलरेडी तरी पण लाईनमध्ये खूप लोक उभी आहेत. म्हणजे साधारण एक 9:30 वगैरे 9-9:30 आम्ही फ्री झालो आणि तरी पण बरीच मोठी लाईन होती. त्यानंतर जेव्हा आम्ही चेंज करून बाईकवरून निघालो, सो मी ऑन द वे पण बघत होते की बरीच लोक तरी चालत पण चालली होती. तर मे बी ते MTDC कडेच चालत चालले असतील, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा तिथे थोडा प्रश्नच आहे इव्हनिंग आवर्स नंतर कदाचित. त्याच्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा अपडेट, जो ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना आता माहिती असेल, पण तरी पण मी सांगेन कारण आता आपण हा व्हिडिओ करतोय त्यानिमित्ताने मी ते शेअर करेन. मंदिर फर्स्ट वीक ऑफ जानेवारीमध्ये बंद झालं होतं. रिनोव्हेशनचं काम चालू आहे मंदिराचं म्हणून, आणि ते 3 महिने चालणार आहे. सो फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये वगैरे ओपन होईल. तर आता सध्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग बंद आहे, तर तिथे आपण एनिवे दर्शन चालूच नाहीये, तर जाऊच नाही शकत आता. जर तुम्ही ऑफ सीझन गेलात तर 15 मिनिटं ते अर्धा तास लागतो दर्शनासाठी. कारण मी याच्या आधी पण गेलीये भीमाशंकर, पण मी स्टे केला नव्हता आणि मी ऑफ सीझन गेले होते. आणि आता मंदिर बंद होणार आहे ह्याची इतकी बातमी झालेली की त्या लास्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये इतके भाविक येऊन गेलेत की मला असं रडू झालेलं त्या रांगेत की खूपच उशीर होतोय. पण तिथले फुलवाले किंवा बाकीची लोक असं म्हणत होती की ही कमी गर्दी आहे, गेले 6-7 दिवस जास्त गर्दी होती असं वगैरे. सो सीझन मध्ये असंच असतं असं पण मी ऐकलं तिथे. म्हणजे श्रावणात किंवा सोमवारी किंवा महाशिवरात्रीला जसं बाकी पण महादेवाच्या मंदिरांमध्ये गर्दी असते तशीच तिथे पण असते. सो त्यावेळेला कितीही तास लागू शकतात. म्हणजे तिथे आता आम्हीच जर ऑलमोस्ट एक 6-7-7-7.5 तास होतो रांगेत, तर सीझनमध्ये जसं ते लोक म्हणाले तिथले की 9-10 तास पण लागतात कधी कधी. सो तितका वेळ पण लागत असेल. पण मस्ट विजिट आहे, कारण आपलं महादेवांचं ज्योतिर्लिंग आहे. ते खूप सुंदर जागा आहे ती आणि खूप छान वाटतं तिथे. आम्हाला रश करवलं नाही जास्त, म्हणजे आमचं दर्शन खूप शांततेत झालं. अगदी म्हणजे तिथे शिवलिंगापुढे डोकं टेकून व्यवस्थित आम्हाला दर्शन घेता आलं. अशी काही घाईघाई नव्हती आत मंदिरात गेल्यानंतर. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. मला तर असं वाटतं की किती गर्दी लागू देत काही होऊ देत, ते दर्शन छान होणं महत्त्वाचं आहे. आम्हाला तशी खूप मजा आली. आणि भीमाशंकरच्या आजूबाजूला गुप्त भीमाशंकर सोडून दुसरं काही नाही आहे असं मला वाटतं बघण्यासारखं. एका दिवसात पण हा ओव्हरऑल प्लॅन ट्रिपचा तुम्ही करू शकता. ॲज सच तिथे 2-3 दिवस राहण्यासारखं तरी मला काही वाटलं नाही. दॅट्स इट. इतकंच मला तुमच्यावर शेअर करायचं होतं. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.